अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मी उमेश जोशी. आज आपण आहोत नांदेड सिटीमध्ये श्री स्वामी समर्थ मठ आणि बाबाजी मठ इथे आपण आहोत आणि ह्या ठिकाणी सैनिकांच्या संरक्षणार्थ महायज्ञ चालू आहे. हे आपण जाणून घेऊ. सर, आपलं नाव? माझं नाव डॉक्टर अशोक वाकोडकर. आज जो महायज्ञ चालू आहे तो कशासाठी आणि काय? तो याच्यासाठी नुकतंच आपलं जे पाकिस्तान भारत युद्ध झालेलं आहे पहिलगाममध्ये जे झालेलं आहे, आपले सैनिक तर शूर आहेतच, पण त्याबरोबर त्यांना नैतिक बळ मिळावं हा प्रामुख्यानं या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि या निमित्तानं इथे जी पब्लिक येणार आहे त्यांच्याही मनामध्ये ही धारणा पाहिजे की आपल्या सरहद्दीवरती जाऊन आपले जे योद्धे आहेत ते किती सामर्थ्यानं तिथे लढत आहेत आणि किती शक्तिशाली आपली सेना आहे याची अनुभूती त्यांना सुद्धा व्हावी हा प्रामुख्यानं याचा उद्देश आहे. हा किती तासाचा आहे महायज्ञ? 72 तासाचा हा यज्ञ आहे आणि अखंड यज्ञ आहे 72 तास. आहेत गोरे साहेब, त्यांचं पण आपण मनोगत घेतोय. ती प्रतिक्रिया काय आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ. आपल्याकडे नांदेड सिटीमध्ये हा आपला जो स्वामी समर्थ महाराज आणि बाबाजी महाराज मठ आहे, या मठामध्ये वर्षभर वेगवेगळे विविध उपक्रम सुरू असतात. तसाच हा 72 तासांसाठी जे आत्ता भारत पाकिस्तान युद्ध झालं त्याच्यासाठी हा होमाचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्या सैन्याला याच्यातून बळ मिळावं आणि भारतीय हिंदूंची एकता त्याच्यातून दिसावी अशा दृष्टीने या होमाचं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याबरोबर आहे कोकरे ताई आहेत आपल्याबरोबर. त्यांना आपण विचारून घेऊ की कालपासूनच्या सेवेकरी मठात कार्यक्रम चालूच असतात. आम्ही याची तयारी 8 दिवस आधी सुरू केलेली आहे. होमाचं सगळं व्यवस्थित साहित्य आणणं करणं आणि हे निःशुल्क आहे. कोणीही बसू शकता याला. जोडी पाहिजे किंवा छोटा मुलगा किंवा कोणी असं काही नाही, सगळ्यांनी बसलं तरी चालतं. आजी आजोबापासून नातवापर्यंत बसलं तरीही चालू शकतं. आणि इथं खूप कार्यक्रम राबवले जातात. त्याच्यामुळे नांदेड सिटीतला हा मठ खूप प्रसिद्ध झालेला आहे. रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मी उमेश जोशी, नांदेड सिटी. धन्यवाद. दोन करायचं. इकडे Bagaimana